हॅलो, कसे आहात सर्व? मी माझ्या आईची आणि माझ्या स्वतःचे ड्रॉइंग दाखवणार आहे. तर फोटो मधून काढलेली होती मी. ती सस्याला घेऊन जातोय नदी येते, नदीच्या खडे टाकत असतो तो. हा तेच आहे. ते सोन्याच्या अंड्याची गोष्ट. सोन्याच्या अंड्याची त्याच्यात दाखवतात. इथं अंड आहे सोन्याचं आणि मागची भिंत. त्याचे एक्सप्रेशन कसले भारी आहेत, भारी वाटते. एवढं नीट नाही आलं. त्याचं कसलं सुंदर काढलंय, मस्त आहे. श्रीकृष्णाच केलेलं आहे. माझे मिस्टर आहेत दीपक. आता आले मी पार्लर मध्ये का तर उद्या जायचं मला ट्रिपला. ट्रिपचं एक आश्चर्य आहे आमच्या. ट्रिपला साडी घालून जायचंय असा प्रोग्राम आहे. आता मला सुचत नाहीये साडी. खाल्लं का पान? खाल्लं ना. तर पान खाल्लेलं आहे. हॅलो, कसे आहात सर्व? आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी मयुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता सकाळचे बरोबर 8:30 वाजलेत. आज उशीर झालाय, पण माझं आवरलंय. राम उठलाय आणि त्याला आता सकाळी सकाळी खूप भूक लागली आहे, तर त्याच्यासाठी नाश्ता करते आणि भेटूयात परत. हॅलो मित्रांनो, कसं आहात तुम्ही सगळे? तर आज मी माझ्या आईची आणि माझ्या स्वतःचे ड्रॉइंग दाखवणार आहे. तर चला दाखव. ही माझ्या आईची बुक आहे. माझ्या भावाकडनं कवर तुझं तुटलेलं आहे. ही माझी आईची ड्रॉइंग्स आहेत, जे की आईनी लहान बाळांना शिकवायला सांगितले होते. फ्रूट्स, बनी, लायन. ते समर कॅम्प असतो ना, त्या मुलांना शिकवण्यासाठी हे ड्रॉइंग्स मी काढले होते. इझी. आता माझे ड्रॉइंग दाखवले तुम्हाला. हे बघा, ही टोयोटा सुप्रा ही लॅम्बोर्गिनी हुराकन आहे. ही एक कावासाकी निंजा एक्सटोर आहे. फर्स्ट बाईक विच आय ड्रॉ, म्हणजे मी जी पहिल्यांदा ड्रॉ केलेली वर्ल्ड फास्टेस्ट बाईक. हे टायटॅनिक आहे. टायटॅनिक नाहीये, शिप आहे. टायटॅनिकच आहे. टायटॅनिकला 4 पिलर आणि हे असतं चढायसाठी. हा एक नॉर्मल बॉय लिफ्ट पर्यंत जे हिटने आले. स्टोरी बुक म्हणून काढली. स्टोरी बुकचं नाव पण सांगेन मी. लाडक्या आजीने सांगितलेल्या गोष्टी. ही स्वामी आजोबांची आहे. फोटो मधून काढलेली होती मी. ही पण स्टोरी बुक मधनच आहे, ज्याच्यात दाखवलेलं आहे की एक झाड आहे, पक्षी आहे जो की सस्याला घेऊन जातोय. यू कॅन एक्सप्लेन विथ युअर फिंगर्स. हा, इथं एक झाड आणि तिथं दाखवलेलं आहे की एक हिरण तिथं आहे. नदी येते, नदीच्या काठ्यावर तिथं पाणी पितोय तो. ती कावळ्याची गोष्ट, खडे टाकत असतो तो. हा तेच आहे. ते सोन्याच्या अंड्याची गोष्ट. सोन्याच्या अंड्याची त्याच्यात दाखवतात. इथं अंड आहे सोन्याचं. ही कोंबडी आहे आणि तिच्या पोटात नाही, पोटातलं नाही दाखवले, पंख आहे. आणि हे बाज आहे, हे बैलगाडीचं चाक आहे. आणि हा शेतकरी आहे. आणि मागची भिंत. त्याचे एक्सप्रेशन कसले भारी आहेत शेतकऱ्याचे. दाखवलेले की इथं एक मांजर आहे. तुम्हाला वेगळंच वाटत असेल कारण की फिगर एवढा नीट नाही आला. आणि इथं 2 उंदीर आहेत आणि इथं खाऊ आहे सगळा घरातला. ते ठेवून दे. आता दुसरी बुक दाखवतो. अशी ड्रॉइंग प्रेमानंद महाराज आहेत. प्रेमानंद महाराज जी आहेत, सगळे देवांचे ड्रॉइंग आहेत. हे हनुमान आहेत. ही पण आपले हनुमान आहेत नाम जप करताना. आणि इथं इमेजिननी काढलेले त्याचं त्यांनी काढलं होतं म्हणून एवढं नीट नाही आलं. देवांचं बेबी महादेव. भारी वाटते. हा राम काय करतोय, ब्लॉक्स खेळतोय. तो आहे ना, त्याचे शेप्स खूप छान छान करतो. शिप करतो, अजून काय काय करतो, काय करतो. शिप करतो आणि काय करतो, रोबोट बनवतो, एरोप्लेन बनवतो दादा. बाळकृष्ण. हे तिरुपती बालाजी आहेत. बालाजी. हो. त्यानंतर हे आपलं मांजर काढले त्याने. एवढं नीट नाही आलं, काळा झालंय त्याचा. त्याच्यानंतर हा हनुमान आहे. मी चारकोल हनुमानाचं कसलं सुंदर काढलंय, मस्त. चारकोल
चारकोल पेन्सिल मी अजिबात यूज केलं नाही, साध्या ग्राफाईट पेन्सिल यूज केलेत. आणि हे जे आहे ते चारकोलचं आहे. चारकोल पावडर माझ्याकडे नव्हती आणि दुकानात गेल्यावर खूप महाग असतं म्हणून काय केलं, खाली गावातून आधीच कोळसा आणला होता, त्याची पावडर बनवून मी हे बाहेरचं केले. ह्याच्यासाठी आहे ना त्याने चारकोल पावडर घरी तयार केली. कोळसा असतो ना, कोळसा होता माझ्याकडे ते बिर्याणीला दम देण्यासाठी आणलेला, तर त्याने आहे ना कुठून त्याची पावडर तयार केली आणि मग त्याने हे बॅकग्राऊंड सगळं केलं. पेन्सिल पण बनवायला येत होती. अजून एक अशीच आहे, हे बघा, हा बर्ड मका. आहे. हा मका हो एवढा मोठा असतो, हम्म. हे बघा एवढा मोठा असतो, एवढा साधारणतः एवढाच असेल. हम्म. त्याचे कलर खूप ब्राईट असतात. खूप खूप वर्ल्ड्स बिगेस्ट पॅरोट आहे हा आणि वर्ल्ड्स ब्युटिफुल बर्ड आहे. हम्म. अजून ह्याचे कलर्स खूप ब्राईट असतात, तेवढाच हा इंटेलिजंट पण आहे आणि मोठा पण आहे. हम्म. आता हा आपला पुढचा गणपती बाप्पा. ह्याला पण मी सेम हनुमानसाठीच सगळे गोष्टी यूज केलेल्या आहेत. हम्म. चारकोल पावडर घरी तयार हे बघा, केलेली ही हनुमान अशी जी चारकोल पावडरने वगैरे बनवलेली आहे, त्यातली ही फर्स्ट वाली आहे आणि ही हनुमानची लास्ट वाली होती. आईची ड्रॉइंग्स ना खूप भारी आहेत. मेहंदी बद्दल आहे, मेहंदी. आणि एक आई आणि बाबांची खूप भारी आहे. पोर्ट्रेट आहे, हे पोर्ट्रेट माझ्या आईचं चित्र मी काढलेलं. हा पोर्ट्रेट आहे. त्याच्यानंतर हे ना आमचं लग्न झाल्यावर मी हे काढलं होतं की मयुदीप, म्हणजे माझं नाव मयुरी आणि यांचं दीपक आहे, ड्रीम्स कम ट्रू म्हणून. हा. आणि हे एक्सप्रेशन्स काढले होते सगळे, असंच टाइमपास केला होता, ते अजूनही आहे. नंतर हा टायगर आपल्याला बसलेला हा ना, मस्त एकदम. टायगर काढला होता. पेंटिंग पोस्टर पेंट्स असतात ना, त्याने काढलेले पोस्टर. ब्रशनी स्प्रे केलेस ना. हे शिवने काढलेलं आहे गणपती बाप्पा, एवढा नीट नाही आला. क्रेयॉन्सने काढले. त्याला आहे ना तू गंधच नाही काढला. हा. आणि नीट नाही आला, एवढं मला नाही आवडलं. आणि हे जे आईने बनवलं आहे ना ब्लॅक ब्लॅक, श्रीकृष्णाचं हे जे बनवलेलं आहे ना मित्र, जे ब्लॅक ब्लॅक दिसतंय ना, ते पेननी बनवलंय तिने. पेननी नाहीये, हा पोस्टर कलर आहे शिव. तू म्हणत होतीस ना त्या दिवशी पेनचं वेगळे. अच्छा, हा पण पोस्टर कलर. पोस्टर कलरने केलेलं आहे. हे पण हे त्यावेळेस म्हणजे शिव पण नव्हता त्यावेळेस, मला वेळ असायचा ना, तेव्हा मी हे केलेले. बघू ना, दे ना. हा, नंतर हे श्रीकृष्णाचा तो शेष नागावर उभा आहे आणि हे पाणी वगैरे, हे सगळं खूप वेळ असायचा त्यावेळेस केलेलं आहे हे मी. त्याच्यानंतर हे पेननी बनवलेलं आहे. हे सगळं आहे ना बॉल पेन का जेल पेन? बॉल पेन. हा, बॉल पेननी केलेलं आहे हे सगळं मी, ब्लॅक बॉल पेनने. मेहंदीचा क्लास चालू होता त्या मेहंदीसाठीच असतात या, हे सगळं काढलेलं. एक खूप सुंदर माझ्या आई बाबांची ड्रॉइंग आहे. खूप सुंदर एक ड्रॉइंग आहे आणि खूप भारी ड्रॉइंग काढली आहे. पोर्ट्रेट आहे, कलर आहे त्याच्यात, हे बघा. हे आम्ही हे माझे मिस्टर आहेत दीपक आणि ही मी आहे. हे जेव्हा आम्ही पहिल्यांदा लग्न झाल्यावरती फिरायला गेलतो महाबळेश्वरला, आणि त्याच्या आधी मांढरदेवीला गेलो होतो. म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं, असंच फिरता फिरता गेलो होतो मांढरदेवीला आणि नंतर महाबळेश्वरला फिरायला गेलतो. तर त्या रूम मधला हा आमचा फोटो मी तो बघून पुन्हा काढला होता. हे सगळे कलर आहेत, वॉटर कलरने परत केलेले मी. बाबा ह्या सगळ्या मेहंदीच्या डिझाईन्स आहेत. फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट. मेहंदीच्या डिझाईन्स आहेत. युजफुल आहे मित्रांनो तुमच्यासाठी मेहंदी काढताना. हे सगळ्या डिझाईन्स आहेत. इथं नुसत्या मेहंदीच्या ड्रॉइंग्स थांब भरल्या. थांब. स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. हे सगळे मोर आहेत, वेगवेगळे शेपचे मोर. हे सगळं ब्लॅक जेल बॉल पेनने केले, ब्लॅक बॉल पेनने.
हे पण सगळं ब्लॅक बॉल पेनने केलेलं आहे, सगळं हाताने काढलंय बरं काही. वाटत नाही ना. नाही प्रिंटेड वाटतं. सगळं हाताने काढलेलं आहे. व्हॉट इज दिस? नर्सरी काढायचं राहिलं. आणि बघा इथं नरसिंह काढलाय निम्मा अर्धाच, पण जेवढा काढलाय तेवढाच किती सुंदर काढलाय. हे कसले भारी आहे. मलाच विश्वास बसत नाही हे मी काढले. म्हणजे ज्यावेळेस खूप वेळ असायचा त्यावेळेस हे काढलेलं आहे मी. वाव, हे शिवने कालीमाचं काढले. काढायचं राहिले ते पण. ते पण निम्मा अर्ध तसंच ठेवलंय. सगळ्या डिझाईन्स हे रामकृष्ण परमहंस त्याने काढलेत शिवने. मारुती. हे पण खूप लहानपणीच. पल महादेव काढलेत त्याने. एवढे नीट नाही आले. तुमचा तिसरा डोळा काढायचा राहिलाय तिचा. जवळ डोळा गेल्यावरती दिसतोय. असा दिसत नाहीये. हे होते सगळे आपले ड्रॉइंग्स. आता आम्ही यांचे फ्रेम पण बनवून घेणार आहे. आई म्हणली होती आधीच्या घरात. तर मित्रांनो आता आले मी पार्लरमध्ये. का तर उद्या जायचं मला ट्रिपला आणि त्याची तयारी. त्याच्यासाठी भेटते मी नंतर. काय करते? भाकरी करते तुमच्यासाठी. तुम्हाला भूक लागली ना आता. हो. तर मित्रांनो मी भाकरी करते आहुंच्यासाठी. त्यांना जास्त भूक लागली आहे. मुलं खाली गेली आहेत खेळायला. यांना पटकन स्वयंपाक करून देते. गडबडीत करायचं असलं की अंडा ऑप्शन असतं. अंडा ऑमलेट आणि भाकरी. भाकरी भाकरी आवडीची गोष्ट आहे आपली. कसं झालंय मग? मित्रांनो गडबडीत त्यांना पाहिजे होता खाऊ करून म्हणून अंडा ऑमलेट आणि भाकरी करून दिली. आता मुलं येतील त्यांच्यासाठी पण चपाती आणि अंडा ऑमलेटच करणार आहे. शॉर्ट मेनू. कारण उद्या सकाळी ट्रिप जाणार आहे आणि मला त्याची तयारी करायची. आणि ट्रिपचं एक आश्चर्य आहे आमच्या. ट्रिपला साडी घालून जायचंय असा प्रोग्राम आहे. आता मला सुचत नाहीये साडी मला कशी घेतणार. मला एकटीलाच वन पीस घालावं लागणार. बघूया. रामला काय खाऊ केलंय? राम इडली केली रामसाठी. त्याने स्कूलमध्ये कुठल्या तरी फ्रेंडची बघितलेली इडली. दुर्वाची ना. आणि त्याला इडलीच खायची होती म्हणून आता इडली केली रामला. तर शिवपट जेवायला लागले. हॅपी कर. हॅपी करणार. हॅपी. बाबा पण जेवत होते न्यूज बघत आणि माझी इडली पण आली. मित्रांनो इथं रात्रीचे 10 वाजलेत आणि पान खायला आले मी यांच्याबरोबर. म्हणजे मी नाही खात, शिवचे बाबा खातात. तर ते पान घेतात ते आता. आत्ताच साडी घेतली. मी आता साडी घेतली आहे. प्लेन कलरची साडी मिळाली मला. पिको करून घेतला. त्या मावशी एवढ्या संध्याकाळी माझ्यासाठी घरून आल्या. त्यांनी पिको करून दिला मला. आणि आता घरी जायचे. आता अजून घरी मला भांडी घासायची, अजून बाकीचे कपडे पॅक करायचे आणि उद्या सकाळची तयारी करायची आहे. सगळं स्वयंपाक करून जायचं आहे मला. शिवचा डब्बा असणार आहे. ते सगळं करून जायचं आहे. खाल्लं का पान? खाल्लं ना. तर पान खाल्लेलं आहे यांनी. आणि आता रात्रीचे किती वाजलेत?
रात्रीचे 10:30 वाजलेत. तर आजचा ब्लॉग इथंच संपूया आणि उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.